हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावर सरकारचा मोठा निर्णय. राज्यातील पूर परिस्थितीमुळे शेतीसाठीच्या कर्ज वसुलीस 1 वर्षाची स्थगिती. मालवणमध्ये पैसे वाटपाचा आरोप. निलेश वाणींचा भाजप कार्यकर्त्याच्या घरात छापा. 20 ते 25 लाख सापडल्याचा दावा. मालवणमध्ये निलेश वाणींनी केलेले आरोप खोटे आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांशी याचा काही संबंध नाही. भाजप नेत्यांनी आरोप फेटाळले. ते पैसे विजय केनवडेकरांच्या व्यवसायाचे. भाजप केनवडेकरांच्या पाठीशी. जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांकडून केनवडेकरांची पाठराखण. अंजली दमानिया आज घेणार गृहमंत्री अमित शहांची भेट. अजित पवारांचा राजीनामा घेण्यासाठी काल दिला होता 24 तासांचा अल्टिमेटम. बॉम्बेचं मुंबई करण्यात भाजपचा मोठा वाटा. मुख्यमंत्र्यांचं राज ठाकरेंना उत्तर. केंद्र सरकारला पत्र लिहून IIT बॉम्बेचं मुंबई करा अशी मागणी करणार फडणवीसांचं वक्तव्य. फडणवीस शिंदेंच्या चर्चेनंतरही भाजप शिवसेनेत फोडाफोडी सुरूच. अंबरनाथमध्ये भाजपला शिवसेनेचं जोरदार प्रत्युत्तर. भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश. हाँगकाँगमध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग. या आगीत 36 नागरिकांचा मृत्यू. आणि भारताला मिळालं राष्ट्रकुल स्पर्धेचं यजमानपद. 2030 मध्ये अहमदाबादमध्ये खेळवली जाणार राष्ट्रकुल स्पर्धा. पंतप्रधान मोदींनी केलं अभिनंदन. नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे. कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय. त्या संदर्भातली बातमी आपण पाहणारच आहोत. मात्र एक आंतरराष्ट्रीय बातमी आहे. हाँगकाँगमध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडलेली आहे. या आगीमध्ये 36 नागरिकांचा मृत्यू झालाय. काल रात्री उशिरा ही घटना घडली. 31 मजली इमारतीमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की धुराचे लोट आकाशात दूरपर्यंत पसरले होते. आतापर्यंत यामध्ये 36 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान आणखी काही नागरिक अडकले असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. हाँगकाँगमधली ही दृश्य आपण पाहतोय. हाँगकाँगमध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 36 नागरिकांचा मृत्यू झालाय. काल रात्री उशिरा ही घटना घडलेली आहे. 31 मजली इमारतीमध्ये लागलेली आग इतकी भीषण होती की धुराचे लोट आकाशात दूरपर्यंत पसरले होते. आतापर्यंत या आगीमध्ये 36 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान आणखी काही नागरिक इथे अडकले असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. हाँगकाँगमधली ही दृश्य आपण पाहतोय. हाँगकाँगमध्ये एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागली, ज्यामध्ये 36 नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अग्निशमन दलाकडून बचाव कार्य सुरू आहे आणि यामध्ये आणखी काही नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. अतिशय मोठी अशी ही इमारत आहे आणि त्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. 31 मजली इमारत होती. या इमारतीत लागलेली आग इतकी भीषण होती की धुराचे लोट आकाशात दूरपर्यंत पसरले होते. आतापर्यंत यामध्ये 36 जणांचा मृत्यू झालेला आहे. दरम्यान आणखी काही नागरिक अडकले असल्याची शक्यता आहे. आणि आता ही सकाळची दृश्य आपण पाहतोय. साधारण काल रात्री ही आग लागल्याची घटना घडली. त्यानंतर कशा पद्धतीने हे बचाव कार्य सुरू आहे त्याची दृश्य, सकाळची दृश्य आपण पाहतोय. 31 मजली ही इमारत आहे. याला इतकी भीषण आग लागली की धुराचे लोट आकाशात दूरपर्यंत पसरले. अग्निशमन दलाकडून सध्या बचाव कार्य सुरू आहे.
मात्र यामध्ये आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झालाय आणि आणखी काही नागरिक इथे अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते. कणकवली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा सुरू आहे. भाजपकडून पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप शिवसेना आमदार निलेश राणेंनी केलाय. मालवणमध्ये त्यांनी भाजप कार्यकर्ते विजय केनवडेकर यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात सापडलेल्या बॅगेत 20 ते 25 लाख रुपये असून केनवडेकर यांना हे पैसे कुठून आले याबाबत ठोस उत्तरं देता आली नाहीत असा आरोप निलेश राणे यांनी केलाय. दरम्यान निलेश राणे यांनी नेमके काय आरोप केलेत पाहूयात. भाजपच्या विजय केनवडेकरांच्या घरात पैशांची बॅग सापडली. त्यामध्ये 20 ते 25 लाख रुपये कुठून आले पैशांबाबत केनवडेकर उत्तर देऊ शकले नाहीत. केनवडेकरांच्या घरात आणखी बॅगा असल्याचं देखील निलेश राणे यांनी म्हटलंय. मालवणमध्ये आणखी 8 ते 10 जणांकडे पैशांच्या बॅगा आहेत. मंगळवारपासून पैसे वाटप सुरू करण्यात आलंय. भाजपचे अनेक कार्यकर्ते पैसे वाटतायत. रोज बॅगा पोहोचवायची यंत्रणा सुरू असल्याचे आरोप निलेश राणे यांनी भाजपवर केलेत. मी हेच कालपासून किंवा अनेक दिवसांपासून म्हणतोय. काल रवींद्र चव्हाण साहेब मालवणमध्ये येऊन गेले आणि कालपासून वेगाने ही सगळी पद्धत पैशाची सुरू झाली. मी हेच म्हणत होतो, या अशा निवडणुका आपल्याला करायच्या आहेत का? ही पद्धत आहे का निवडणूक लढायची? तुम्ही मैदानात येऊन लढा ना. आज आपण 26 तारखेवर आहोत. 26 तारखेला एका घरामध्ये माझा आरोप अधिकाऱ्यांना पण आहे की हे काही एकच बॅग नाही आहे, त्या घरात अजून बॅग आहेत. त्या शोधून काढाव्यात, निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधून काढाव्यात आणि योग्य ती कारवाई ती करणार किंवा त्यांनी करावी. पण ही निवडणूक लढायची जर आपण आज 26 तारखेवर आहोत, अजून 5 ते 6 दिवस जायचे. एका घरामध्ये तुम्ही 25-25, 50-50 लाख रुपये भरून ठेवलेले आहेत. मालवणमध्ये अशी 8-10 घरं आहेत. काय करायचंय तुम्हाला निवडणुकीमध्ये? नेमकं काय धुमाकूळ घालायचंय तुम्हाला? जिल्ह्यामध्ये अशा निवडणुका कधी होत नव्हत्या. शिंदेचे जे आमदार आहेत निलेश राणे यांनी मोठा आरोप केला आहे. मालवणमध्ये निवडणुकांमध्ये पैशाचा खेळ सुरू आहे. त्यांनी फेसबुक लाईव्ह करत एक भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्याच्या घरात त्यांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि त्याच्यात घरी पैसे सापडल्याचं त्यांनी फेसबुक लाईव्ह मध्ये पाहायला मिळते आपल्याला. तद्दन खोटा आहे, असत्य आहे. मालवण प्रकरणामध्ये भारतीय जनता पार्टीवर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्याशी काहीही संबंध नाही. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी विजय केनवडेकर एक व्यावसायिक आहेत. त्यांचं चप्पल मार्ट, त्या अनुषंगाने काही कंपन्या, त्यांचं कन्स्ट्रक्शन व्यवसाय, या सगळ्या गोष्टी त्यांच्या आहेत. त्यामुळे त्यांनी त्याचं स्पष्टीकरण दिलंय आणि हे सगळं तपासण्यासाठी आमदारांनी काही स्वतः जाण्याची गरज नव्हती. त्यांनी यंत्रणांना सांगितलं असतं, यंत्रणा गेले असते आणि त्याने आपलं काम केलं असतं. आणि या विषयातला जो काय विषय आहे, खरं खोटं यातलं जे काय आहे तो यंत्रणा बघून घेईल. पण विजय केनवडेकर या आमच्या कार्यकर्त्याच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी आहे. खरं तर या सगळ्या निवडणुकीमध्ये खेळीमेळीने ही निवडणूक लढवली गेली पाहिजे होती. पण यामध्ये कार्यकर्त्यांना डिमोरलाइज करायचं, उमेदवारांना डिमोरलाइज करायचं काम या सगळ्या माध्यमातून आमदार असतील किंवा त्यांचे सगळे सहकारी असतील हे करतात. आणि हे खरं तर मला वाटतं या सगळ्या आपल्या परंपरेला शोभेचं नाहीये. काल एक मोठी बातमी. मालवणमध्ये 25 लाख पकडल्याचा दावा मालवण पोलिसांकडून अद्याप करण्यात आलेला आहे. मात्र मालवण पोलिसांकडून अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आली नाहीये. मालवणमधील प्रकारानंतर पोलिसांनी ही माहिती देण्यास नकार दिलेला आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कारवाईकडे. त्यामुळे आता लक्ष असणार आहे. निलेश राणे आज काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते राम खाडे यांच्यावर धारदार शस्त्रानं जीवघेणा हल्ला झालाय. अहिल्यानगरमध्ये बीड जिल्ह्याच्या सीमेजवळील मानगावजवळ 10 ते 11 जणांनी त्यांच्या वाहनावर हल्ला केला. यात राम खाडेंसह 3 ते 4 जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हल्ला कुणी केला याबाबत अद्याप कळू शकलेलं नाहीये.
त्यापूर्वी काही लोकांनी आमचं ट्रेस करण्याचं काम केलं, लोकेशन तुम्ही ह्या हॉटेलला जेवता का, त्या हॉटेलला जेवता का, अशी काही लोकांची आम्हाला अशा मित्रांना विचारायची. पण आम्ही ते थोडंसं लाईटली घेतलं आणि हा हल्ला हा आमच्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी जे आहे त्यांच्या माध्यमातून झालेला आहे असं आमचं मत आहे. कारण की आमचं दुसऱ्याचं कुणाचं काही विषयच नाही ना, आम्ही त्यांच्याच सगळ्या तक्रार आहेत आमच्यावाल्या आणि त्यांनी हा हल्ला आमच्या घडून आणलाय. तक्रार आम्ही उद्याच्याला 2 दिवसात आता दाखल करू, उद्या किंवा परवा दिवशी. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. रायगड जिल्ह्यामध्ये शिवसेना राष्ट्रवादीमध्ये संघर्ष सुरूच आहे. राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेल्या नगरसेवकांचे स्वागत करत म्हसळा येथील बाजारपेठेतून रॅली काढण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीकडून निषेधाचे फलक दाखवत रॅलीला काळे झेंडे दाखवण्यात आले. गोगावले आणि तटकरे यांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली म्हणून दीपक केसरकर यांना घेण्याचा प्रयत्न केला जातोय असा आरोप शिवसेनेचे जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांनी केलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळालं. हुपरीमध्ये निवडणूक चिन्ह वाटपावरून वाद निर्माण झालाय. निवडणूक चिन्ह बदलल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात आलाय. दबावातून चिन्ह बदलल्याचा आरोप करण्यात आलाय. उज्ज्वला थिटे यांची याचिका सोलापूर जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावलेली आहे. अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर त्यांनी कोर्टात धाव घेतली होती. भाजप नेते राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील यांच्या विरोधात नगराध्यक्षपदासाठी उज्ज्वला थिटे यांनी अर्ज भरला होता. अमळनेरमध्ये दाखल होता श्रीकांत शिंदेंचं लाडक्या बहिणींकडून स्वागत करण्यात आलं. प्रचारादरम्यान 26/11च्या हल्ल्यातील शहीदांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मी बीड जिल्ह्याची आजन्म पालक असल्याचं वक्तव्य मंत्री पंकजा मुंडे यांनी केलंय. पालकमंत्री जालन्याची असले तरी मंत्री म्हणून मी बीड जिल्ह्यातील प्रत्येक ठिकाणी बैठका घेणार असल्याचंही त्या म्हटल्या. धुळ्याच्या शिरपूरमध्ये खासदार श्रीकांत शिंदेंच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना आधीपेक्षा अधिक मजबूत झाल्याचं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलंय. तर शिरपूर नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. बदलापुरात आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलंय. नगरपरिषदेच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री फडणवीस प्रचार करणार आहेत. दरम्यान प्रचार सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. अमरनाथमध्ये शेकडो भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. शिवसेना व्यापारी संघ तसंच विभाग प्रमुख रूपसिंग धवल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. यामुळे भाजप आणि शिवसेनेत फोडाफोडीचं राजकारण टोकाला पोहोचल्याची चर्चा आहे. कल्याणमध्ये काँग्रेसला धक्का बसलाय. काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी नगरसेवक सचिन पोटे यांनी राजीनामा दिलाय. सचिन पोटे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नगरपरिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. 2021 मध्ये निवडणुका झाल्या असत्या तर तरुणांना संधी मिळाली असती असं मत सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं. महायुतीला विधानसभा निवडणुकीत प्रचंड यश मिळालं. आता ही शक्य तिथे युती झाली आहे. त्यामुळे नगरपरिषदांमध्ये देखील महायुतीला यश मिळेल असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केलाय. पंढरपूर नगरपालिकेसाठी एकाच प्रभागातून पती पत्नी निवडणूक लढवत आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून आदित्य फत्तेपूरकर आणि स्मिता फत्तेपूरकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. एप्रिल महिन्यामध्ये सम्राट महाडिकांचा मोठा सत्कार करण्याचा सुतोवाच खरं तर मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलाय. यामुळे सम्राट महाडिकांना भाजपकडून आमदारकीचा शब्द पाळला जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत होते. नगराध्यक्षपदासाठी उमेदवारांकडून जोरदार प्रचार करण्यात येतोय. दरम्यान कुणाचा विजय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जळगावच्या 40 गावात निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षात महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी गोंधळ घातला. आचारसंहिता असताना रात्रीच्या वेळी रस्ता तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. तर नगर परिषदेच्या मालमत्तेला नुकसान झाल्याचं म्हणत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
महायुतीच्या नेत्यांनी एकमेकांवर टीका करताना आपण केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहोत याचं भान ठेवावं असे निर्देश शिंदे आणि फडणवीसांनी दिलेत अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. शिरसाट आणि चव्हाणांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपावरून त्यांनी भाष्य केलं. नवी मुंबई शहरामध्ये 45,588 दुबार नावं असल्याची बाब प्रारूप मतदार यादीतून समोर आली आहे. दरम्यान आता बीएलओच्या माध्यमातून एका ठिकाणचं नाव रद्द करणार असल्याची माहिती नवी मुंबई मनपा उपायुक्त डोईफोडे यांनी दिली आहे. दुबार मतदार यादीतील घोळावरून शिवसेना उबाठा पक्षानं निवडणूक अधिकाऱ्यांना घेरलं. ठाणे महापालिका मुख्यालयामध्ये जाऊन मतदार यादी नव्यानं तयार करून नंतरच मतदान घ्यावं अशी मागणी शिवसेना उबाठा पक्षाकडून करण्यात आली. मीरा भाईंदरमध्ये मतदार यादीतील घोळावर मनसेनं संताप व्यक्त केला. अविनाश जाधव यांनी आयुक्तांची भेट घेत तातडीनं यादी दुरुस्त करण्याची